2025 हे वर्ष खास करून महिलांनी गाजवलेले वर्ष म्हणून आपल्याला त्याचा उल्लेख करावा लागेल. त्याचं कारण असं आहे की एकतर पहलगाम हल्ल्यानंतर जे काही ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्याच्या ब्रीफिंग करण्याची जबाबदारी दोन महिलांवरती होती. एक म्हणजे विंग कमांडर योमिका सिंग आणि दुसऱ्या होत्या कर्नल सोफिया कुरेशी. त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतं की भारताच्या महिला क्रिकेट संघानं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदावरती नाव कोरलं. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतं की जे आपला क्रिकेट संघ जो आहे अंध क्रिकेट संघ यानं सुद्धा विश्व विजेतेपदावरती सुद्धा नाव कोरलेलं आहे T20च्या. त्याच्यानंतर तिसऱ्या या ठिकाणी महिला कबड्डी संघ जो आहे त्यानं सुद्धा महिला कबड्डी संघानं सुद्धा विश्व विजेतेपदावरती सुद्धा या ठिकाणी नाव कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून 2025 हे वर्ष भारतीय महिलांसाठी एक उल्लेखनीय वर्ष म्हणून आपल्याला या ठिकाणी संबोधित करावं लागेल. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की आंतरराष्ट्रीय महिला दिन हा कधी साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून कोणतं वर्ष साजरा केला गेलं आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.